नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की चहाची गाळणी शिट्टी खूप जर खराब झाली असेल, ते बघा काळी झालेली असेल, चहा आपण घेतो आणि मग चाळणी घासतो, पण त्याच्यात ते काळं साचलेलं असतं, ते लवकर निघत नाही। शिट्टीला पण मध्ये खूप ते आपण वरण वगैरे घालतो, तर ते घाण असं निघत नाही, चिकटच राहतं। आपण घाईघाईमध्ये भांडे वगैरे घासतो, तर त्यासाठी ते कसे काढायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। फक्त घरच्या घरी तुम्हाला त्या वस्तू मिळतील, बाहेर जायचे सुद्धा काम नाही। तर बघा, मी तुम्हाला सांगते। एका बाउलमध्ये पाणी टाकायचं आहे। जर तुमच्या वस्तू जास्त असेल तर जास्त, त्याच्यामध्ये 1 चम्मच सोडा घालायचा आहे, जो आपण कपडे भिजत घालतो तो। 1 चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्याला छान ढवळायचं आहे आणि मग ते छान असं उकळू द्यायचं पाणी। तर त्याच्यामध्ये नंतर शिट्टी आणि गाळणी टाकून द्यायची आणि मग त्याला छान असं ढवळत राहायचं, हळूहळू ढवळत राहायचं। तर खूप जणांच्या चाळण्या अशा खराब होतात, घासून परेशान होतात, पण ते चाळण्या काही निघतच नाही। तर मग त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। घरी पण ह्या वस्तू आपल्या अवेलेबल असतात, बाहेर जायचे सुद्धा काम नाही। त्यानंतर ते छान असं ढवळून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, त्याच्यामधले जे काळे जे चहापत्ती होती ना, ती अशी निघतीये, पाणी पण काळसर होत जात आहे। मी त्याला सारखं ढवळत होते, मग तसंच ढवळत जायचं आणि मग त्याला ते तसंच थोडा वेळ ठेवून द्यायचं। बघू शकता तुम्ही, पाणी कसं काळं होत आहे, ते गाळणीतलं ते घाण निघून जात आहे। मग त्यानंतर मी बघा गाळणी घासून घेतली, दिसते ना तुम्हाला, जाणवतोय ना फरक? चमकतीये ना चाळणी, दिसतोय फरक? त्याला घासायचं सुद्धा काम नाही, ॲटोमॅटिकली त्याच्यामधली घाण निघून जाते। त्यानंतर नुसतं आपल्या हाताने थोडंसं पुसून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, शिट्टीला किती घाण होती, ती पण सगळी निघली आहे आणि गाळणी पण कशी होती, ती पण सगळं निघलं आहे। थोडंसं बाकी आहे, ते मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काढेल, एकदम सगळं नाही निघणार। बघू शकता तुम्ही किती चमचमतंय ते। शिट्टी पण बघा आणि गाळणी पण बघा, जशी नव्यासारखीच दिसते आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा। पुढचा पण व्हिडिओ खूप उपयुक्त असणार आहे। धन्यवाद।